कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला। नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकांना वाचवण्यात तिघीही मृत्यू पावले आहेत। शनिवारी दुपारी उमरी तालुक्यातील भायेगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली। मृतांमध्ये 12 आणि 14 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे। या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे। महानंदा भगवान हनुमंते वय 35 वर्षे, पायल भगवान हनुमंते वय 14 आणि ऐश्वर्या लालू हनुमंते वय 12 असं मृतांची नावे आहेत। या तिघीही महागाव येथील रहिवासी आहेत। महानंदा हनुमंते या नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या मुलीला आणि पुतणी सोबत घेऊन गावालगत असलेल्या गोदावरी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। आधी महानंदा भगवान हनुमंते हिला पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने ती पाण्यात पडली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली। तेव्हा काठावर उभे असलेल्या पायलने आपली आई पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली। तिच्यासह दोघेही बुडत असल्याचे पाहून ऐश्वर्याने देखील दोघींना पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघींनाही पोहायला येत नसल्याने तिघींनी प्राण गमावले। एकमेकींचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्या बुडून मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली। एकाच कुटुंबातील 3 मायलेकींचा नदीत बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना माहिती देण्यात आली। गावातील नागरिकांच्या मदतीने पाण्यात बोटीवरून गळ तिघी जणींचेही प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले। पंचनामानंतरच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत। या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे।